नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालकाची रस्सा भाजी। खूपच साधी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे। दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात ही रस्सा भाजी तुम्ही बनवू शकता। भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते। चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी पालकाची एक जुडी घेऊन छान साफ करून कापायच्या अगोदर अशी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता संपूर्ण पालक विळीने या पद्धतीने चिरून घेऊया। खूपच कमी साहित्य वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत। पालकाची चविष्ट भाजी बनवायची ही खूपच सोपी पद्धत आहे। या एक जोडी पालकापासून घरातील सर्वांना पुरेल इतकी भाजी आपण बनवू शकतो। संपूर्ण पालक विळीने आपण चिरून घेतलेला आहे। आता हा चिरलेला पालक कढईत टाकून मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनिटभर हलकासा शिजून घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। नेहमीच्या भाज्यांपेक्षा पालकाची भाजी बनवताना मीठ थोडंसं कमी टाकावं। या भाजीला जास्त मिठाची आवश्यकता नाही। भाजी चमच्याने मिक्स केल्यानंतर बघा इतकीच भाजी दिसत आहे। भाजी शिजताना भाजीचा हिरवेपणा तसाच राहण्यासाठी थोडीशी हळद टाकूया। चमच्याने हळद भाजीत मिक्स करूया। मीडियम फ्लेमवर 5 ते 10 मिनिटभर भाजी शिजून घेतल्यानंतर गॅस बंद करून भाजी थंड होण्यासाठी ती बाजूला प्लेटमध्ये काढूया। भाजी थंड होत आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारे वाटण तयार करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 9 हिरवी मिरची। मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाऊण वाटी शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ। शेंगदाणे न भाजताच घेतले आहे। पालेभाजी बनवताना बिना भाजलेल्या शेंगदाण्याची भाजी खूपच मस्त बनते। शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र बारीक करूया। बारीक वाटण बनवायचे आहे त्यामुळे साधारण अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा ग्राइंड करूया। भाजीसाठी लागणारे वाटण तयार आहे। गॅसवर कढई ठेवून हाय फ्लेमवर कढईमध्ये 2 वगळी तेल टाकूया। तेल टाकताच त्यात आपण अर्धा छोटा चमचा जिरं, पाव छोटा चमचा हिंग आणि पाव छोटा चमचा हळद टाकूया। जिरं, हळद आणि हिंग तेलात छान तळताच त्यात हे ग्राइंड केलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण यांचे हे बारीक केलेले तयार वाटण कढईत टाकूया। चमच्याने हा सर्व मसाला तेलात एखादा मिनिटभर छान परतून घेऊया। गॅसची फ्लेम कमी करून आता मिक्सरमध्ये हा शिजवून थंड करून घेतलेला पालक बारीक करूया। बटन फिरवायच्या अगोदर मिक्सरच्या भांड्याचे झाकण व्यवस्थित दाबून ठेवावे, यामुळे भाजीतील पाणी बाहेर येणार नाही। पालक मस्तपैकी बारीक झालेला आहे। आता हा बारीक केलेला पालक कढईत टाकूया। मिक्सरच्या भांड्यात आणखी पाणी टाकून हिसळून ते पाणी पण कढईत ओतूया। चमच्याने मिक्स करूया। भाजी छान मिक्स केल्यानंतर उकळी येईपर्यंत वाट बघूया। भाजीला छान अशी खळखळ उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून आणखी 5 मिनिटे भाजी आपण शिजवून घेऊया। अशा प्रकारे खूपच कमी वेळेत कमी साहित्यात खूपच साध्या सोप्या पद्धतीने एक पालक जोडीची इतकी छान टेस्टी अशी पालकाची रस्सा भाजी बनवून झालेली आहे। 5 मिनिटे झालेली आहे। गॅस बंद करूया। नवशिकाऊ देखील ही भाजी आरामात बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे। नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका।